श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, होळीला घरी या ना. या महत्त्वाच्या वस्तू घेऊन यायच्या आहेत. होळी व्हायच्या अगोदरच या वस्तू आपल्याला घरी आणून ठेवायच्या आहेत. याचा खूप चांगले आपल्याला फळ भेटणार आहे. तुम्ही म्हणाल की इतक्या लवकर का बरं, होळीला अजून 8-10 दिवस आहेत. तर या वस्तू आणत आणत आपल्याला उशीर होऊ शकतो. त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुमच्यासाठी. तर होळीच्या दिवशी पौर्णिमेला या वस्तूची स्थापना करायची आहे. खूप महत्त्वाच्या या वस्तू आहेत. हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी आपण होळी पेटवत असतो. म्हणजेच ज्या वाईट गोष्टी आहेत त्या जाळून टाकतो व येणारे दिवस चांगले यावे म्हणून आपण अशा या वस्तू घरात आणत असतो. आता घरात या वस्तू स्थापन केल्याने तुमच्या घरात सकारात्मकता ऊर्जेचा प्रभाव वाढेल व नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाईल. होळी खूप महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे पौर्णिमा पण आहे. या दिवशी कोणते पण केलेले उपाय सेवा केली तर हे वाया जात नाही. याचे फळ नक्की भेटेल. आता होळीच्या दिवशी पौर्णिमा आहे तर आपल्याला संध्याकाळी सत्यनारायण करायचं आहे. सत्यनारायण पूजा करायची आहे. आता होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. आता कोणती वस्तू आणायची आहे तर आपल्याला स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे व हे पंचधातूची असायला पाहिजे. आपण प्लॅस्टिकची स्टिकर वगैरे आपल्या दरवाजावर लावत असतो, परंतु काही वस्तूंचे असे महत्त्व आहे की तीच वस्तू लावली तर पॉझिटिव्हिटी जास्त येते, निगेटिव्ह पॉवर घरात येत नाही. तर स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि ते पंचधातूचे असायला पाहिजे आणि ते आपण आपल्या दरवाजाला लावायचे आहे. स्टिकर नका लावू, पंचधातूचे स्वस्तिक लावावे. त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून घरामध्ये सकारात्मकता वाढत असते. होळीच्या दिवशी सकाळी स्वस्तिक लावावे. दुसरी गोष्ट म्हणजे श्रीयंत्र. ही सेवा अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे श्रीयंत्राची. छोटी का होईना पंचधातूचे श्रीयंत्र तुमच्या देवघरात असलं पाहिजे आणि ते आपण होळीच्या दिवशी स्थापित करा. त्या दिवशी पौर्णिमा पण आहे. हे श्रीयंत्र आपण पौर्णिमा व नवरात्रीमध्ये आपण याची खूप सेवा करतो. कुंकुमार्चन करत असतो आणि पौर्णिमा नवरात्रीमध्ये आपण याची श्रीयंत्राची खूपच सेवा करत असतो. होळीच्या व पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्थापित करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मीचे पावले. हे आपण नेहमी लक्ष्मीचे पावले तसे प्लास्टिकचे असतात, स्टिकरचे असतात, ते लावतो, ते निघून जातात. तर कोणी कोणी चांदीचे पण पावलं हे करतात, परंतु आपण पंचधातूचेच लक्ष्मीचे पावले तुम्ही लावू शकता. आता पुढची गोष्ट कासव. कासव हे खूप महत्त्वाचे असे आहे की ते पण पंचधातूचे किंवा तांब्याचे असते. एक डिशमध्ये पाण्यामध्येच ठेवायचे असते. त्याचे पण महत्त्व आहे. त्याचे तोंड नेहमी देवाकडे तोंड करून कासव ठेवायचे आहे. कासव घरात देवघरामध्ये ठेवल्याने पैशाची कधीही चणचण भासत नाही. तुम्ही होळीच्या दिवशी स्वच्छ धुवून पुसून हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून देवघरामध्ये कासव ठेवू शकता. महत्त्वाचे म्हणजे कवड्याचे तोरण. तुम्ही इतर कोणते पण तोरण लावण्यापेक्षा दरवाजाला तुम्ही कवड्याचे तोरण लावावे. कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात व नकारात्मकता घरात प्रवेश करत नाही. म्हणून पौर्णिमा व होळीच्या दिवशी तुमच्या दरवाजाला सकाळी कवड्याचे तोरण लावावे. कवड्या ज्या आहेत त्याची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे. मंदिरात बऱ्याच स्त्रिया कवड्याच्या माळा घातलेल्या असतात. कोणी कोणी जोगवा वगैरे मागतात, त्यांच्या देवी असते कोणाच्या मनात, तर ते जोगवा वगैरे मागत असतात. तर त्या कवड्याची माळ घालूनच मागत असतात. तर का तर लक्ष्मी मातेला कवड्या या खूप प्रिय आहेत. या वस्तूचा जर तुम्ही होळी व पौर्णिमेला स्थापन केली तर नक्की याचा परिणाम आपल्याला मिळणार आहे. त्याच्यासाठी मी ज्या तुम्हाला 5 वस्तू सांगितल्या, तोरण, कवड्याचे तोरण, त्याचबरोबर पंचधातूचा कासव, पंचधातूच्याच लक्ष्मीचे पावले, त्याचबरोबर श्रीयंत्र,
आणि स्वस्तिक अशा ज्या गोष्टी सांगितल्या आहे, या गोष्टी तुम्ही होळीच्या अगोदर नाही तर होळीच्या आदल्या दिवशी आणू शकतात तुम्ही. आणि त्या आणून आपण होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर वगैरे स्वच्छ करून त्या दिवशी आपल्याला उंबरठा लेपन वगैरे करायचे आहे. दरवाजा स्वच्छ अशा पाण्याने पुसून वगैरे ह्या गोष्टी आपल्याला स्थापित करायच्या आहेत. आणि या स्थापित केल्याने घरातील जी निगेटिव्ह पॉवर आहे तर ती नक्की निघून जाईल आणि सकारात्मकता घरात येणारच. याच्यासाठी आपण हा जे उपाय सांगितलेला आहे होळीच्या दिवशी, तो उपाय तुम्ही होळीच्या दिवशी नक्की करा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि न चुकता बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी. आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ.